श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. आता 9 एप्रिलला गुढीपाडवा हा आहे. चैत्र मासातील शुक्ल पक्षाच्या प्रतिपदा तिथीला हिंदू नववर्ष म्हणजे गुढीपाडवा हा सण आपण साजरा करत असतो. गुढीपाडव्याच्या सणाचं महत्त्व हे आपल्या महाराष्ट्रामध्ये फारच आहे. याच दिवसामध्ये सुरू होतं ते म्हणजे देवीचं 9 दिवसांचं चैत्र नवरात्र. चैत्र मासातल्या शुक्ल पक्षाच्या पहिल्या तिथीला सूर्योदयासोबत प्रारंभ होतं ते म्हणजे नववर्ष आणि चैत्रातलं नवरात्र. गुढीपाडव्याच्या दिवशी परंपरेनुसार आपल्या घरासमोर किंवा घराच्या छतावर गुढीही उभारली जाते. लाकडाची काठी, चांदी किंवा पितळीचा तांब्या, साखरेची माळ, रेशमी वस्त्राचा वापर करून आपण गुढीही उभारत असतो. या गुढीला कडुनिंबाची पानं, आंब्याच्या डहाळा आणि फुलांनी आपण सजवतो आणि त्यांची पूजाही करून आपण गोडाधोडाचा नैवेद्य हा आपल्या गुढीला दाखवत असतो. आपण ही गुढी उभारत असतो तर या गुढी उभारण्यामागे नेमका विचार कोणता आहे, तर असं म्हटलं जातं की नववर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभारल्याने आपल्या कुटुंबामध्ये वर्षभर सुखसमृद्धी ही कायम राहते. हीच सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये कायम वर्षभर टिकून राहावी याकरता गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या या पहिल्याच दिवशी आपल्याला काही छोटे छोटे उपाय हे करायचे आहे. तर असे कोणते छोटे उपाय, छोटी छोटी कामंही आपल्याला पाडव्याच्या दिवशी करायची आहेत याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे. जेणेकरून हे उपाय केल्याने आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी, शांतता कायम वर्षभर तशीच टिकून राहील आणि नवीन वर्षामध्ये येणाऱ्या नवीन वर्षामध्ये आपल्याला कोणत्याही संकटांचा सामना हा करावा लागणार नाही. हे उपाय केल्याने, ही छोटी छोटी कामं केल्याने आपल्या घरामध्ये धनधान्याची सुद्धा बरकत राहील आणि त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी मातेचा आशीर्वादही आपल्या कुटुंबावर वर्षभर टिकून राहील. गुढीपाडव्याच्या दिवसापासूनच चैत्र नवरात्र हे सुद्धा सुरू होत असतं आणि आपण जर चैत्र नवरात्रीच्या या पहिल्याच दिवशी हे उपाय केले तर देवी दुर्गेचा सुद्धा आशीर्वाद हा आपल्यावर कायम टिकून राहतो. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण काही पूजाविधी जर केली तर त्याचा आपल्याला निश्चितच फायदा होतो. त्यामुळे या दिवशी आपल्याला देवी देवतांची पूजा करून काही उपाय हे करायचे आहेत, जेणेकरून वर्षभर आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी ही टिकून राहील आणि आपल्या घरातील प्रत्येक सदस्याचे आरोग्य हे सुद्धा उत्तम राहील. चला तर मग हे उपाय कोणते आहे याबद्दलच आता आपण जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल, चॅनलवर जर पहिल्यांदाच आला असाल तर माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे या व्हिडिओला लाईक करायला सुद्धा विसरू नका. आपल्या हिंदू कॅलेंडरनुसार हिंदू नववर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेला होते. हिंदू नववर्षाचा आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार वर्षातला पहिला सण म्हणून गुढीपाडवा फार महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये या सणाला फार महत्त्व आहे. एकूण 3.5 मुहूर्तांपैकी अत्यंत महत्त्वाचा हा मुहूर्त सुद्धा म्हणजे गुढीपाडव्याचा दिवस हा मानला जातो. त्यामुळे वर्षभर आनंदी राहायचं असेल तर हे उपाय आपल्याला करणं अत्यंत उपयुक्त ठरेल आणि म्हणूनच आपल्याला गुढीपाडव्याच्या दिवशी हे उपाय जरूर करायचे आहे. त्यामध्ये सर्वात आधी तर गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि स्नान करायचं आहे. आपल्या घराचे जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्या बाहेर सुद्धा आपल्याला स्वच्छताही करायची आहे. आपल्या घराचा मुख्य प्रवेशद्वाराचा उंबरठा आणि मुख्य प्रवेशद्वार हे सुद्धा आपल्याला स्वच्छ आणि साफ करायचं आहे. उंबरठ्याला आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्याचप्रमाणे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर आपल्याला छान सुंदरशी रांगोळी सुद्धा काढायची आहे. त्याचप्रमाणे आपल्या मुख्य प्रवेशद्वाराला आपल्याला फुलांचं आणि आंब्याच्या पानांचं तोरण हे लावायचं आहे. तसंच मुख्य प्रवेशद्वारावर आपल्याला हळदीने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे आणि त्यानंतर आपल्या देवघरामध्ये असलेल्या देवांची सुद्धा आपल्याला पूजा ही करायची आहे. देवघरामध्ये देवांची पूजा करण्या अगोदर आपल्याला आपलं घर सुद्धा स्वच्छ झाडून पुसून हे घ्यायचं आहे आणि मग देवपूजाही करायची आहे. देवघरातील देवांना सुद्धा छान सुगंधित फुलेही आपल्याला अर्पण करायची आहे, जेणेकरून देवघरामध्ये प्रसन्न वातावरण हे तयार होईल आणि परिणामी आपल्या घरामध्ये सुद्धा प्रसन्नताही निर्माण होईल. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपल्याला गणपती बाप्पांसोबत देवी लक्ष्मीचे सुद्धा षोडशोपचार पूजन हे करायचे आहे. आपल्या प्रत्येकाच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही तर असतेच. त्याचप्रमाणे देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती जर तुमच्या देवघरामध्ये असेल तर तिचे सुद्धा तुम्हाला या दिवशी षोडशोपचार पूजन हे करायचे आहे आणि पंचपक्वान्नाचा नैवेद्य आपल्याला या देवांना दाखवायचा आहे. पाडव्याच्या दिवशी गणपती बाप्पांसह माता लक्ष्मीचे षोडशोपचार पूजन केल्याने आपल्याला ज्या काही धनासंबंधित समस्या या निर्माण होतात त्या दूर होत असतात. देवी लक्ष्मीच्या कृपेने आपल्याला धन कमावण्यामध्ये ज्या काही अडचणी या निर्माण होतात त्या दूर होतात. त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे, जर तुमचा कुठला एखादा व्यवसाय असेल, तुमचं एखादं शॉप असेल, दुकान असेल, तर तुम्ही नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी तुमच्या व्यवसायाच्या किंवा दुकानाच्या ठिकाणी मुख्य दरवाजाच्या दोन्ही बाजूला हळद ही व्हायची आहे. दुकानाच्या किंवा शॉपच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर तुम्हाला दोन्ही बाजूला चिमूटभर हळद ही व्हायची आहे. हळद ही लक्ष्मीकारक आहे आणि हळदीमध्ये माता लक्ष्मीला आकर्षित करण्याची शक्ती आहे.
हा उपाय केल्याने काही दिवसातच तुम्हाला अचानक आर्थिक वृद्धी ही होत असल्याचं लक्षात येईल। तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये तुमच्या अपेक्षेप्रमाणे तुम्हाला जर यश मिळत नसेल, आर्थिक प्राप्ती ही जर तुम्हाला होत नसेल, तर हा हळदीचा उपाय तुम्ही गुढीपाडव्याच्या दिवशी नक्कीच करा। या अर्पण केलेल्या हळदीमुळे लक्ष्मी माता ही तुमच्या दुकानाकडे आकर्षित होईल। हा उपाय केल्याने आर्थिक प्रगती ही तुमची नक्कीच होईल। तुम्ही करत असलेल्या व्यवसायामध्ये तुमची भरभराट होईल। त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजेच गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण नेहमी चांगले कपडे हे घालत असतो आणि आपल्या शेजारी नातेवाईकांना किंवा मित्रमैत्रिणींना भेटून त्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा या देत असतो। पण जर या दिवशी आपण अगदी 1 वाडगा तांदूळ जर एखाद्या गरजू व्यक्तीला दान केले तर त्याचा आपल्याला नक्कीच लाभ होईल। 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानल्या जाणाऱ्या या पाडव्याच्या दिवशी आपण जर तांदूळाचे दान केले तर ते दान केल्याचे पुण्य आपल्याला अगणित पटीने मिळेल। तांदूळ हे आपण प्रत्येक पूजेमध्ये वापरत असतो आणि तांदूळ हे सुद्धा लक्ष्मीकारक मानले जातात आणि हिंदू नववर्षाच्या पहिल्याच दिवशी पाडव्याच्या दिवशी आपण जर हे तांदूळ 1 वाडगाभर तांदूळ एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला दान केले तर त्याचे पुण्य हे आपल्याला नक्कीच मिळेल आणि त्यासोबतच माता लक्ष्मीची आणि अन्नपूर्णा देवीची सुद्धा आपल्यावर कृपा होईल। परिणामी आपल्याला वर्षभर धनधान्याची कमतरताही भासणार नाही। त्याचप्रमाणे आपला पुढचा उपाय आहे तो म्हणजे नवीन वर्ष आणि गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला एखाद्या गणपतीच्या देवळामध्ये जायचं आहे आणि गणपती बाप्पांचं दर्शन हे घ्यायचं आहे। तुमच्या घराच्या आजूबाजूला जिथे कुठे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे तुम्हाला गुढीपाडव्याच्या दिवशी जायचं आहे आणि तिथे गणपती बाप्पांचं दर्शन हे तुम्हाला घ्यायचं आहे। आणि जेव्हा आपण आपल्या घरून गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जायला निघू तेव्हा आपल्याला आपल्यासोबत 5 सुपाऱ्या 5 अखंड सुपाऱ्या किंवा 21 दुर्वा या आपल्या घरून आपल्याला घेऊन जायच्या आहेत आणि गणपती बाप्पाला त्या आपल्याला अर्पण या करायच्या आहेत। जर तुम्हाला 5 सुपाऱ्या घेऊन जाणं जमलं तर तुम्ही 5 सुपाऱ्या घेऊन जा किंवा जर तुम्हाला 21 दुर्वांची जोडी ही जर घेऊन जायला जमलं तर तुम्ही ती घेऊन जायची आहे आणि ती गणपती बाप्पांना अर्पण ही करायची आहे। नववर्षाच्या पहिल्याच दिवशी हा उपाय केल्याने वर्षभर तुम्हाला धनधान्याची उणीव भासणार नाही। गणपती बाप्पा ही देवता विघ्नहर्ता देवता आहे आणि हिंदू नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आपण सुरुवातीच्या या पहिल्याच दिवशी या विघ्नहर्त्या गणपती बाप्पांचे जर दर्शन घेतले तर वर्षभर गणपती बाप्पांच्या कृपेने त्यांच्या आशीर्वादाने आपल्यावर कुठलेच संकट हे येणार नाही। आणि म्हणूनच गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी हा उपाय आपल्याला सर्वांना करायचा आहे। त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे तो म्हणजेच गुढीपाडव्यासोबतच चैत्र नवरात्रीला सुद्धा या दिवसापासून सुरुवात होते आणि हे औचित्य साधून संध्याकाळी आपल्या कुटुंबाच्या सुखशांतीसाठी आपल्याला दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा जरूर करायचा आहे। हा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने मिळून आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने मिळून हा केला तरी सुद्धा चालेल। सामूहिक पद्धतीने केला तर अतिशय उत्तम किंवा जर तुम्हाला एकट्याला हा दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ करता येईल तर तुम्ही तो जरूर करायचा आहे। दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ तर तुम्ही या नवरात्रीमध्ये चैत्र नवरात्रीमध्ये 14 पाठ सुद्धा करू शकतात। पण जर तुम्हाला हे शक्य नसेल तर निदान चैत्र नवरात्रीच्या या पहिल्याच दिवशी पाडव्याच्या दिवशी हा पाठ तुम्ही जरूर करा। नवरात्रीमध्ये आपण आपल्या कुलदेवीची पूजाही करत असतो आणि नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी देवीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा याकरता आपण दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ जर केला तर देवीचा आशीर्वाद हा आपल्याला नक्कीच प्राप्त होईल। तिची कृपा ही आपल्या घरावर वर्षभर टिकून राहील। आपल्या कुलदेवीची कुलदैवतांची पूजा ही आपल्याकडनं झालीच पाहिजे। त्यांचा आशीर्वाद जर आपल्या कुटुंबावर असेल तर आणि तरच आपल्या घराची प्रगतीही होत असते आणि म्हणूनच आपल्या घराची प्रगती होण्यासाठी चैत्र नवरात्रीच्या या पहिल्याच दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ हा जरूर करा। दुर्गा सप्तशती या ग्रंथाचा पाठ केल्याने आपल्या घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी ही कायम राहते। त्याचप्रमाणे पुढचा उपाय आहे देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी गुढीच्या पूजनासोबतच 11 कवड्यांची ही पूजा ही आपल्याला करायची आहे। या कवड्या पिवळ्या रंगाच्या एका कापड्यामध्ये बांधून त्या आपल्याला त्या पूजा केल्यानंतर तिजोरीमध्ये ठेवायच्या आहे। असं केल्याने देवी लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्यावर कायम राहते। कवड्या ह्या देवी लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहेत आणि पाडव्याच्या दिवशी या कवड्यांचे पूजन केल्याने आणि त्या आपल्या तिजोरीमध्ये ठेवल्याने देवी लक्ष्मी मातेची कृपा ही आपल्यावर कायम राहते। देवी लक्ष्मी माता ही आपल्यावर कायम प्रसन्न राहते। मग यामध्ये तुम्ही 5, 7, 9 किंवा 11 या कवड्यांचे पूजन हे गुढीपाडव्याच्या दिवशी गुढीपूजनासोबत करू शकतात आणि त्यानंतर त्या तुमच्या तिजोरीमध्ये तुम्ही ठेवू शकतात। तर याप्रमाणे वर्षभर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांतता त्याचप्रमाणे देवी लक्ष्मी ही कायम टिकून राहावी याकरता आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कोणते उपाय हे करायचे
करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली आहे। आणि म्हणूनच तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही टिकून राहण्यासाठी देवी लक्ष्मीचा आशीर्वाद हा तुमच्यावर कायम राहावा यासाठी मी जे काही तुम्हाला उपाय सांगितले आहे त्यापैकी तुम्हाला जे उपाय करता येतील ते उपाय तुम्ही पाडव्याच्या दिवशी नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी जरूर करा। आणि या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।